काही नाती ही अशी असतात ना, की ती कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ती जोडली जात नाही. कारण की त्या नात्याची ती जी जी दोर आहे ना, ती दोन्ही बाजूने ताणली गेलेली असते. आणि बऱ्याचदा एका बाजूने तिला सैल सोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण एक बाजू ती एवढी घट्ट बांधलेली असते ना, की तिला तिचं न्यूनगंड, तिचा तो स्वाभिमान सोडायचा नाही आहे. तिला तिच्या नात्यापेक्षा, ते नातं जपण्यापेक्षा त्याला तो स्वतःचा स्वाभिमान कुठेतरी घट्ट धरून ठेवायचा आहे. आणि मग ती समोरची व्यक्ती कितीही स्वतःला सैल सोडून त्या नात्यामध्ये जवळ येण्याचा तिने प्रयत्न जरी केला ना, तरी ती तोंडावर आपटते. त्यामुळे हे असं नातं आहे ना, कधीच पुन्हा एकत्र येत नाही. तर ते नातं जर एकत्र यायचं असेल, जे दुरावलेलं नातं असतं ते जर एकत्र यायचं असं वाटत असेल, तर ते दोन्ही बाजूने येणं गरजेचं असतं. आणि चुका जर त्या नात्यामध्ये काही अंतर आलं आहे, दुरावलं गेलं आहे, तर त्या नात्यामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या दोन्ही बाजूच्या असतात. पण बऱ्याचदा काय होतं, की प्रत्येक ज्याच्या त्याच्या जागेवरती दोन्ही बाजूकडून हा स्वतःला महत्त्व देतो, की मी योग्य आहे, त्या बाजूचा म्हणतो मी योग्य आहे. मग अशा वेळेस काय होतं, जो तो ज्याचा त्याचा स्वाभिमान धरून बसतो, की नाही मी चुकीचा नाही आहे, तो चुकीचा आहे, त्याने माफी मागावं आणि मी म्हणेल तसं जगावं. तर कुणी कुणाचं आयुष्य म्हणेल तसं जगू शकत नाही आहे, कुणी कुणावर आपले निर्णय लादू शकत नाही आहे. जर नातं जपायचं आहे तर ते दोन्ही बाजूने जपलं गेलं पाहिजे. एका बाजूने एखाद्याने कितीही प्रयत्न केला आणि समोरच्याला त्याची व्हॅल्यूच नसेल, समोरच्याला त्याने काही फरकच पडणार नसेल, की जर तो नात्यासाठी किंवा नाते निभावण्यासाठी आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, ह्याची जर त्याला जाणीवच नसेल आणि तो स्वाभिमानाने अजून त्याच्यावर अन्यायच करणार असेल किंवा अजून त्याच्याशी दुष्टपणाने वागणारच असेल, तर अशा नात्याला जवळ आणण्यात काही अर्थ नसतो. अशा नात्यापासून दूर गेलेलं कधी योग्यच राहील असं मला वाटतं. की नातं हे खरंच एक प्रेमाची, भावनेची गुंतवणूक आहे. आणि त्या नात्यामध्ये भावना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर भावनेला व्हॅल्यूच नसेल, समोरच्याला जर त्याच्या भावनाच त्याच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नसतील, की तो नेमकं काय सांगतोय. बऱ्याचदा आपण एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण खरं तर त्याला ते ऐकण्यात इंटरेस्टच नसतो. आणि आपण ह्याच आशेवरती अडकलेलो असतो, की त्याने माझ्या भावना समजून घ्यावा. त्याला जर समजून घ्यायच्या तर तो तुझ्यापासून दूर गेला नसता किंवा तुझ्यापासून दूर राहण्याचा त्याने प्रयत्न केला नसता. तर अशा व्यक्तींना आपल्या भावना समजवत बसण्यापेक्षा ना, तो जर समजणारा असेल तर ते नक्कीच समजणार आहे. नातं हे ज्याला टिकवायचं ते टिकतं, ज्याला जर नाहीच टिकवायचं तर त्याच्यापुढे आपण कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थच जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्या भावनांचा पसारा करून घेण्यापेक्षा ना, अशा नात्यातून बाहेर पडलेलं कधी योग्य. कधी कधी काही नाती अशी असतात ती पाळावीच लागतात किंवा निभवावीच लागतात. तर अशा नात्यांमध्ये न बोललेलंच योग्य राहतं असं मला वाटतं. कारण की बोलून आपल्या शब्दांचा खेळ करणं चुकीचं.